वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्रनगरीत सहर्ष स्वागत। सज गई वस्त्रनगरी, आ रहे हैं भगवादारी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ महागर्जना जाहीर सभा आज बुधवार 1 मे रोजी दुपारी 4 वाजता थोरात चौक इचलकरंजी येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा। विरोधी दोन्ही उमेदवारांना खासदार धैर्यशील माने पाणी पाजणार, खासदार अनिल बोंडे। 14 गावची पाणी पुरवठा योजना माजी आमदार निवेदिता माने यांनी अंमलात आणली, तर तारदाळमध्ये जलजीवन योजनेची 53 कोटींची योजना खासदार माने यांनी आणली। त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही विरोधी उमेदवारांना धैर्यशील माने हे नक्कीच पाणी पाजतील यात शंका नाही। तर समान नागरी कायद्याची या देशाला खरी गरज असून भाजप सत्तेत आल्यावर त्याची अंमलबजावणी आम्ही नक्कीच करू, असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार व माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केले। तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुती आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रसाद खोबरे यांनी जिल्ह्यातील 53 कोटींची मोठी जलजीवन योजना खासदार माने यांनी आणली आहे। त्यामुळे तारदाळ खोतवाडी या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे। त्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना प्रचंड मताधिक्य देऊ असा विश्वास खोबरे यांनी व्यक्त केला। यावेळी अनिल डाळ्या, पैलवान अमृतमामा भोसले, सरपंच विशाल कुंभार, जयप्रकाश भगत, विनोद कोराणे, राहुल पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी उपसरपंच गजानन नलगे, अंजना शिंदे, प्रकाश खोबरे, भीमराव बन्ने, बाबासो महाजन, सतीश नर्मदे, विजय चौगुले यांचेसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।